नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पानी पानी धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आपण विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं वर्चस्व कमावलं आहे अशा व्यक्तींची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात वॉटसन जेम्स यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही DNA, RNA किंवा अनुवंशिकता हे शब्द ऐकले असतील. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. मग या DNAची रचना कशी असते याविषयीचा शोध लावणारे जेम्स D. वॅटसन हे जीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याविषयीची माहिती आज आपण या व्यक्तिविशेष सत्रात घेऊया. जेम्स वॉटसन अमेरिकन जीवभौतिक तज्ज्ञ. अनुवंशिकतेचा आधार असलेल्या DNA म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड या न्यूक्लिक आम्लाच्या रेणूची त्रिमितीय संरचना म्हणजेच 3D मॉडेल शोधून काढण्यासाठी महत्त्वाचे काम केल्याबद्दल त्यांना फ्रान्सिस हॅरी क्रॉम्प्टन क्रिक आणि मॉरिस ह्यू फ्रेडरिक विल्किन्स यांच्याबरोबर 1962 सालचे वैद्यकाचे म्हणजेच शरीरक्रिया विज्ञानाचे नोबेल पारितोषिक जेम्स वॉटसन यांना देण्यात आले होते. जेम्स वॉटसन यांचा जन्म 6 एप्रिल 1928 रोजी शिकागो या ठिकाणी झाला. त्यांनी प्राणीविज्ञानाची BSc पदवी 1947 मध्ये शिकागो विद्यापीठातून घेतली. 50 साली इंडियाना विद्यापीठातून त्यांनी PhDची पदवी घेतली. नॅशनल रिसर्च काउन्सिलची शिष्यवृत्ती मिळाल्यावर मार्क फेलो म्हणून त्यांनी कोपनहेगन येथे व्हायरसवरील म्हणजेच विषाणूवरील संशोधन केले. हे संशोधन त्यांनी 1950 ते 51 सालादरम्यान केले. त्याच वेळेस त्यांनी DNAचे अनुसंधान करण्याचे ठरवले होते व पुढील 2 वर्ष त्यांनी तसं संशोधन केम्ब्रिजमधील केव्हेंडिश प्रयोगशाळेत केले. 1953 ते 55 या दरम्यान कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी व 1961 ते 1976 या दरम्यान हॉवर्ड विद्यापीठात जीवविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. 1968 साली ते कोल्ड स्प्रिंग हार्बर, लाँग आयलँड, न्यूयॉर्क या ठिकाणी लॅबोरेटरी ऑफ क्वांटिटेटिव्ह बायोलॉजी या प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. ही प्रयोगशाळा म्हणजे रेणुवीय जीवविज्ञानाच्या संशोधनाचे एक जगप्रसिद्ध केंद्र आहे. व्हायरसवर इंडियाना विद्यापीठात केलेले संशोधन व ओस्वाल्ड एव्हरी यांचे प्रयोग यावरून DNAचा अनुवंशिक लक्षणांवर परिणाम होतो हे उघड झाले. त्यामुळे न्यूक्लिक आम्लाच्या रेणूविषयी थोडीफार माहिती झाल्याशिवाय जिनांची म्हणजे जनुकांची अनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील अनुवंशिक घटकांची एककांची माहिती होऊ शकणार नाही याची वॉटसन यांना खात्री होती. तसेच केव्हेंडिश प्रयोगशाळेत प्रथिनांच्या स्फटिकातून क्षकिरण पाठवून मिळवण्यात आलेल्या छायाचित्रीय आकृतिबंधाचा उपयोग करून प्रथिनांच्या रेणूंचा अभ्यास करण्यात येत असल्याचंही त्यांना समजलं. 1951 साली विल्किन्स यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी विल्किन्स यांनी क्षकिरण विवर्तन तंत्राद्वारे अपारदर्शक पदार्थांच्या कडेवरून किरणांचा मार्ग बदलण्याच्या गुणधर्मांचा उपयोग करून या तंत्राद्वारे मिळवलेली स्फटिकी DNAची प्रतिकृती पाहावयास मिळाली. त्याच वर्षी ते केव्हेंडिश प्रयोगशाळेत दाखल झाले व तेथे क्रिक यांच्याशी त्यांनी ओळख केली. या दोघांनी मग DNA रेणूच्या संरचनेवर लक्ष केंद्रित केले. यापैकी वॉटसन यांनी
क्ष किरण विवर्तन तंत्र आत्मसात करून प्रयोगांवर भर दिला, तर क्रिक यांनी डीएनएच्या संरचनेविषयीच्या गणितीय व सैद्धांतिक बाजूवर लक्ष केंद्रित केले. दोघांनी बेल्किन्स यांच्या तंत्राच्या मदतीने डीएनएच्या रेणूचा त्रिमितीय रसायनशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला. 1952 साली वॉटसन यांनी तंबाखूवरच्या केवडा रोगाच्या व्हायरसाच्या आवरणातील प्रथिनाची संरचना निश्चित केली. 4 कार्बनी क्षारक हे डीएनएचे आवश्यक घटक असून ते विशिष्ट जोड्यांच्या रूपात जोडलेले असतात असे 1953 साली अचानकपणे त्यांच्या लक्षात आले. या शोधाच्या आधारे वॉटसन व क्रिक यांनी डीएनए रेणूची सर्पिल म्हणजेच गोल जिन्याप्रमाणे दिसणारी किंवा दुहेरी साखळीच्या पिळाची संरचना सुचवली. पिळवटलेल्या शिडीप्रमाणे दिसणाऱ्या या मांडणीला वॉटसन क्रिक प्रतिकृती म्हणजेच वॉटसन क्रिक मॉडेल असं नाव देण्यात आलं. डीएनए रेणू आपल्या रेणूची जशीच्या तशी प्रतिकृती कशी निर्माण करतो हे या प्रतिकृतीने मॉडेलने दाखविता येणे सोपे झाले आणि यावरून जिनाचे व शेवटी गुणसूत्राचे द्विगुणन मूळच्या एक गुणित संख्येच्या दुप्पट संख्या होण्याची क्रिया कसे होते हे माहीत झाले. वॉटसन यांनी डीएनएच्या नायट्रोजन क्षारकांच्या क्रमावर आधारलेल्या जननिक संकेतलिपीची फोड करण्यास मदत केली. तसेच त्यांनी ही संकेतलिपी कोशिकेतील प्रथिन निर्मात्या संरचनेकडे पोचविण्याचे काम करणारे संदेशक म्हणजेच मेसेंजर आरएनए यालाच मेसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड हे त्यांनी शोधून काढले. पुढे वॉटसन यांनी कर्करोगाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. डीएनए रेणूंची संरचना, प्रथिनांचे संश्लेषण, कर्करोगाचा प्रादुर्भाव इत्यादी विषयांवर त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत. 1965 मध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ जीन हे त्यांचं पुस्तक आधुनिक जीवविज्ञानासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे पाठ्यपुस्तक ठरले. 1968 मध्ये द डबल हेलिक्स या पुस्तकात त्यांनी वॉटसन क्रिक मॉडेलच्या संशोधनाची कथा अतिशय रोचकपणे लिहिली आहे. या पुस्तकाविषयी काही वाद निर्माण झाले होते, तरीही ते लोकप्रिय होऊन सर्वाधिक खपाच्या पुस्तकांत त्याची गणना झाली. याशिवाय जॉन टूज यांच्या जोडीने त्यांनी द डीएनए स्टोरी, याचबरोबर 1983 मध्ये द रिकंबाइंड डीएनए अ शॉर्ट कोर्स, द मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ सेल 1986 मध्ये ही पुस्तके देखील त्यांनी लिहिली. वॉटसन यांना नोबेल पारितोषिकाशिवाय अनेक वैज्ञानिक व वैद्यकीय संस्थांकडून बहुमान देण्यात आले. 1959 साली एली लिली, 1960 मध्ये लास्कर या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर शिकागो यांच्याकडून 1961 साली त्यांना DSc, 1965 साली त्यांना LLD आणि MD या पदव्यांनी सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर क्लेअर कॉलेजर 1967 मध्ये, 1981 मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडन यांच्याकडून सन्माननीय फेलो जॉन जे कार्टी यांचं सुवर्णपदक, त्याचबरोबर प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम 1977 मध्ये देण्यात आलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जेम्स वॉटसन ज्यांनी डीएनएची रचना शोधून काढण्यास मदत केली त्यांची माहिती बघितली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचे तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की पाठवा. मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.